या 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 नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते। आमच्या दुबई ट्रिपच्या रिटर्न जर्नीचा व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीरच झाला, काही बिझी असल्यामुळे। आणि मध्ये मध्ये आम्ही कुठे कुठे हॉटेलला वगैरे व्हिजिट केले होते, ते पण व्हिडिओ अपलोड करता नाही आले। तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही एकदा डिनरला गेलेलो हयात पॅलेस मध्ये, त्या हॉटेलचा पण व्हिडिओ मी अपलोड करते। दुबई पिकनिकचा फर्स्ट डे होता आणि आम्ही निघालेलो होतो दुबईच्या बेस्ट रेस्टॉरंट मध्ये हयात पॅलेस मध्ये दुपारचं डिनर करण्यासाठी। मॅप फॉर वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅप शो। कपडे म्हटलं भरपूर आहेत। येणार आहे ग्रुप मेसेज मध्ये आले 5 मिनिट ते सगळे एक ग्रुप येतच राहणार। संध्याकाळपर्यंत अजून कोण येणार आहे मॅम? अजून संध्याकाळपर्यंत नाही ना, नंतर दुसरी आज रात्री फ्लाईट वेगळी आहे। थोडे कॉन्टॅक्ट इन्व्हाइट होते त्यांनी काम करण्यासाठी, पण ही नाही लक्ष नाही देत, किती ओळखी आहेत ना ना। शेड मध्ये सेल्फी आहे ते सेल्फी काढ आपले। हयात प्लाझा आपल्या इकडे पण आहे ना। हा चालूच आहे व्हिडिओ, सगळे येणार, कोण कोण जेवायला गेलेलं। दिवाली मॅम पण जेवायला गेलेल्या पहिल्या दिवशी। हे आहे दुबईचं हयात पॅलेस हॉटेल अँड रेस्टॉरंट आणि हा हॉटेलचा रिसेप्शन एरिया आहे। आणि आम्ही दुपारचं डिनर करायसाठी इकडे आलेलो आहे ह्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये। आणि हा आहे आतल्या साईडला हॉटेलचा रेस्टॉरंट एरिया, इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि या साईडला किचन आणि बुफेट आहे। जेवायला आलोय। जब इधर से गोल्ड सूक से फ्री हो जाना है, इसी जगह पर से नीचे से निकलना है। आप उस साइड पे बाहर जिधर बता रही कि वो सारा मीना बता। ये स्पाइस सूक और गोल्ड सूक आप लोगों ने
प्राइसिंग वगैरह जिसने लेनी है, मैं पहले आप लोग को डेमो देंगे। ठीक है, अगर आपने मार्केटिंग करनी है वो चीज़ बोलेगा, आपने शौर्य आज आहे आमच्या दुबईच्या पिकनिकचा लास्ट डे आणि आता आमचं हॉटेलमधून चेकआउट करून आमची रिटर्न जर्नी बॅक टू इंडिया स्टार्ट झाली। आता आम्ही निघालेलो आहेत एअरपोर्टला। आम्ही आता दुबई एअरपोर्टला पोहोचलेलो आहे अरायवलला आणि आता आम्ही फर्स्ट ऑफ ऑल जे पण दुबईमध्ये शॉपिंग केली, गोल्ड घेतलं, इलेक्ट्रॉनिक्स घेतलं, त्याच्यावर जे आम्ही वॅट भरलं होतं ते आम्हाला वॅट रिफंड इथं दुबई एअरपोर्टलाच मिळणार होतं। त्यासाठी आम्ही इथे पहिला ह्या वॅट रिफंड काउंटरला आलेलो आहे आणि तिथे आम्ही घेतलेली वस्तू आणि त्याची रिसिप्ट दाखवून आम्ही इथे वॅट रिफंडसाठी हे करतोय, क्लेम करतोय। मास्टर प्लान तेईस की दो 23 + 7 दो बार 23 वॅट काउंटरला आम्ही आमचं शॉपिंगचं सामान आणि रिसिप्ट दाखवल्यावर त्यांनी आम्हाला वॅट रिफंडची रिसिप्ट दिली आणि वॅट रिफंड आम्हाला मिळणार होतं आमचं सिक्युरिटी चेकिंग झाल्यावर। आणि आता आम्ही लगेज चेकिंगसाठी इथे लाईन लावली आहे आणि कारण आमचं फ्लाईट होतं संध्याकाळचं 6 वाजताचं इंडियन टाईमनुसार। आम्ही आता इथे लगेज चेकिंगला लाईन लावतो। चलो हाँ गाड़ी खींचो चलो। आता आमचं लगेज चेकिंग झाल्यावर आम्ही आता मेट्रोने जाणार आहे डिपॅचरला सिक्युरिटी चेकिंगसाठी आणि त्याच्यानंतर मग तिकडून आमचं फ्लाईट असणार आहे।
चल घे. पहिला पासपोर्ट टाका घे. तू पासपोर्ट ठेव पहिले बाळा. हां हां चल. सिक्युरिटी चेकिंग झाल्यावर आम्ही आमचं वॅट रिफंड घेतलं. वॅट पूर्ण 100% रिफंड नाही मिळत आणि 75% आपल्याला रिटर्न मिळतं. आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या फ्लाईटमध्ये. चलो मुंबई. दीपाली दीपाली चलो मुंबई. चलो मुंबई. वापिस से. Coming back to Mumbai. Coming back to Mumbai. आता माझा का ना? तुम्ही असं करा ना. नाही ना असं या उलट या ना. Coming back to Mumbai. भांडे घासायला. Good afternoon. Thank you. Good afternoon. Welcome. Thank you. तेरे को पता है तो हाँ तेरे को पता है कि दे रहे हो. आता दुबईमधून आमच्या फ्लाईटने टेक ऑफ केलंय आणि आता आम्ही निघालो बॅक टू इंडिया. आणि ही आमची अशी 6 दिवसाची दुबईची ट्रिप होती आणि फारच मेमोरेबल ट्रिप होती. दुबई कंट्री फिरायला पण छान आहे, पाहायला पण छान आहे आणि तुम्ही नक्की विजिट करा. आता आम्ही 2.5 ते 3 तासात मुंबई एअरपोर्टला पोहोचू. तर तुम्हाला माझे हे दुबई ट्रिपचे व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर न्यू डेस्टिनेशन, न्यू प्लेस घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद मंडळी.